सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे। महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकानंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज ऐतिहासिक इमारत आहे। या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतंच नूतनीकरण करण्यात आले। या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन येथे झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेच्या कामाचे कौतुक केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, माजी गटनेते किसन जाधव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन इमारतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं। ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली, प्रत्यक्ष कामाची पाहणी केली। या इमारतीचं नूतनीकरण महापालिकेने अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचं कौतुक केलं। तसेच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटीबद्दल महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याची सूचना दिल्या। तसेच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेने उचित पावले उचलावी असंही त्यांनी सांगितलं। प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल उगलेतेली यांनी सोलापूर महापालिकेने इंद्रभवन इमारतीचे केलेलं नूतनीकरण विषय कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदय यांना दिली। राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महापालिका ही एकमेव महापालिका असल्याचं त्यांनी सांगितलं। या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचं नूतनीकरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। महापालिकाचं हेडक्वार्टर म्हणून हे वापरलं गेलं सर। बांधकामानंतर ती वेगवेगळ्या कारणांनी संरचना खराब झाली, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अटॅचमेंट गरजेनुसार जशी आपण ठिगळं म्हणू तशी लावली गेली, त्यामुळे तिथे त्याचं मूळ स्वरूप नष्ट झालं। नेक्स्ट श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।